रेस्टार कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि सध्या गणपती येतोय, तर त्याची तयारी म्हणून आपण आज तांदळाच्या पिठाचे मोदक बनवलेत आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेत। चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आपण इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी इथं साखर घेतलेली आहे। तर साखर आपल्याला वाटून घ्यायची आहे। त्याच्यामध्येच मी 2 वेलची टाकते। तर इथं आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालून घेऊया। पहिल्यांदा मी फक्त मोठे 2 चमचे होईल एवढं तूप घातलेलं आहे आणि तूप हलकंसं वितळले आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही तांदळाची पिठी घालून घ्यायची आणि छान असं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे पीठ मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे याच्यामध्ये आपण भाजत असताना थोड्याशा गुठळ्या होतात, तर याला असं चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे व्यवस्थित असं फोडून घेऊन भाजायचं आहे पीठ आपल्याला आणि मंद आचेवर ही प्रोसेस करायची। खूपच चवीला छान असे हे मोदक होतात आणि झटपट होतात आणि टिकतातही। तर अशा प्रकारे ह्या सर्व गुठळ्या फोडत याला भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय साधारण एक 10 मिनिटं मी पीठ भाजून घेतल्यानंतर याचा कलर पण चेंज झाला आहे आणि छान असं याला तूप पण सुटलेलं आहे। आपली कढई गरम असल्यामुळे याला आपण परत थंड होईपर्यंत असं हलवत राहायचं आहे किंवा एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर हलवतच ठेवायचं आहे आपल्याला असं, कारण जरी पीठ थंड छान भाजलं जातं। आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि असं सतत हलवत याला थंड करून घ्यायचं आहे। आणि थंड केल्यानंतर अशा प्रकारचं आपले हे मोदकाचं बॅटर झालेलं आहे। मस्त असा तुपाचा सुगंध दरवळतोय। तर याच्यामध्ये आता आपण पाऊण वाटी वाटून घेतलेली पिठी साखर घालूया आणि याला परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया। आता याला आपण हाताने छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजेच अशा प्रकारे एकजीव करून घेऊया। आणि आता तुम्ही बघू शकताय आपलं बॅटर एकदम मस्त असं परफेक्ट झालेलं आहे। तर याला आपण अशा प्रकारचा साचा घेतला आहे आणि साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर अगदी पूर्ण टोकापर्यंत जायला पाहिजे असं याला दाबून दाबून भरून घ्यायचं। आता आपण हे उकळून घेऊया। बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला मोदक तयार आहे, जबरदस्त असा। चला तर मग बाकीचे पण मोदक आपण असे बनवून घेऊया। आणि इथं आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत। माझा साचा थोडा मोठा असल्यामुळं हे आपले 6-7च मोदक झालेले आहेत। जर तुमचा साचा जर लहान असेल ना तर भरपूर मोदक होतील याच्यामध्ये। आणि जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।